म्हणून आज ही जी कादंबरी आहे काळीज काळा मित्रांनो, ती आज ज्या लायब्ररीमध्ये तुम्हाला मिळेल तिथं घ्या, विकत जिथं मिळेल तिथं घ्या. कारण ही कादंबरी मराठी साहित्यातली एक सगळ्यात मोठा मापदंड आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण मी ही दोनदा वाचलेली आहे. एक मुलगी ज्या वेळेला तिचं लग्न करायचं आहे, पैसे कमी पडतायत आणि आपली आर्थिक परिस्थिती नाही, रामा नावाच्या एका शेतकऱ्याची मुलगी ती कुणाला तर द्यायची म्हणून बहिणीचा एक मुलगा आहे जो अकर्तृत्ववान आहे, जो समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवलेली नाही आणि दुसऱ्याच्या भावावरतीच्या जीवावरती घरामध्ये करून खातोय, त्याला फक्त आपली मुलगी दिली जाते. कारण ती अशी अट घालते की जर माझ्या मुलाला तू मुलगी दिली नाहीस तर मी तुझ्या संपत्तीतली निम्मी वाटणी मागेन. मग जर तिला निम्मी संपत्ती दिली तर आपण जगायचं कसं? म्हणून मुलगी स्वतःहून म्हणते की मी लग्नाला तयार आहे. आणि ज्या वेळेला ती तिथं जाते त्यावेळेला तिला कळतं की मी एका कथेत वारंवार सांगतो की अपुऱ्या वयात आणि कमी शिक्षणात लग्न झालेली मुलगी म्हणजे एक फटकी चिंधी असते. ती गरज नसताना कुठल्या कोपऱ्यात पडली याची जगाला फिकीर नसते. या जगात कुठल्याही मुलगीला कितीही श्रीमंताच्या घरात दिलं तर ती स्वयं आर्थिक सक्षम नसेल, ती स्वयं विचाराने समृद्ध नसेल तर त्या घरामध्ये फक्त ती एक इव्हेंट म्हणून इकडे तिकडे फिरत असते. कोणत्याही कार्यक्रमात चांगल्या साड्या घालून मिरवण्यापुरती मर्यादित राहते आणि कार्यक्रम झाल्यानंतर घरातली एक मोलकरीण हक्काची म्हणून जगते. म्हणून आपल्याला शिकलं पाहिजे बाळांनो, यासाठी हा पुरस्कार, यासाठी हे सगळं. आणि ह्या कादंबरीमध्ये पानामध्ये आदरणीय श्रीकांत पाटील सरांनी तेच सांगितलेलं आहे. आणि सगळ्या